बॅटिंग मध्ये बी साहेब आपला अभिमन्यूने पण हात नाही, पण अभिमन्यूने खूप योगीच्या खूप इम्पॉर्टंट इनिंग होता बॅटिंग मध्ये. नानाने आणि नेहमी स्टार्ट चांगली दिली. श्री नेहमी पाहिजे तेव्हा केला. आणि आता आपल्या लीग मॅचला सेमीला आज खूप सेन्सिबल बॅटिंग केली आणि आम्ही पॅनिक होत होतो, पण जो सेन्सिबल आज अनुभव दाखवला की उभा राहिला इम्पॉर्टंट होता. ऍक्च्युली ना 12व्या ओव्हरला आपली हालत खराब होती. 12 ओव्हरपासून पुढच्या 8 ओव्हर ह्या लोकांनी 10-15 रन धावला ना मच्छा. विकेटसाठी 140 प्लस खूप डिफिकल्ट होतं, कारण बॉल स्किड होते, स्विंग होत होते आणि प्रत्येक टीमला अंगा लागला का? ठीक आहे, तर आपला स्कोर प्लस होता, पण आपल्याला इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होता, कारण आपण आतापर्यंत 200 मारणारी टीम होती, म्हणून आपल्याला वाटतं की आपल्याला कमी ते आपला क्रेडिटच्या हिशोबाने हा 200 स्कोर होता. ते त्यामुळे आपण थोडं मागे वाटत बॉलिंग मध्ये जे काय बॉलिंग मध्ये अटॅक केले आपण अभिमन्यू बसते कुठे एक्सलंट मागच्या 2-3 मॅचला ढेंगेत नाही गेले, पण थ्रो तो बाहेरचा फिल्डर आहे, पॉइंटला ठेवला, पुढच्याला गेला बॉल. नथिंग लेस. केतननी जो कॅच पकडला, इट वॉज मोस्ट इम्पॉर्टंट. बहुत दुखत असेल त्यांनी ते रिस्क घेऊन. आणि मेन म्हणजे सन अजय टीम आ जाओ. पण माझ्या कॅच बद्दल सॅटिस्फॅक्शन करून कॅच घेतला. दोनच मिनिटं बोलतो. डोंबिवलीच्या दोन्ही टीम आपल्याला फायनलला पाहिजे होत्या, दोन्ही टीम आल्या. मागच्या वर्षी यांनी जिंकली, आपण या वर्षी आपण जिंकली. आपल्यासाठी दोन्ही सेम आहे, ठीक आहे. पहिल्या इनिंगला खूप आवाज येत होता कानात, इनिंगला आला नाही, त्याच्यामुळे थोडी मजा कमी झाली, पण त्या मजेत पण आम्ही थोडीफार मजा घेतली. आपल्या दोन्ही टीम जिंकल्या, फायनलला आलो. ग्रेट इनिंग बाय अजित नायर, एक्सलंट इनिंग थ्रू आउट द टूर्नामेंट. बॅटिंग केली आहे त्याने, बॉलिंग केली आहे त्यांनी, दरम्यान आणि पॉइंटला दुसऱ्यांचे पण कॅच पकडले, ते मी बघितले. तेराही करके, पण त्यांनी ते 2-4 शॉट मारले आज, एक 6 आणि बाउंड्री. इट वॉज अ क्लास शॉट. तुमची टीम खूप चांगली आहे, खूप चांगला कॉम्बिनेशन आहे. व्हेरी गुड, कीप इट अप. दॅट्स इट. कॅप्टन, ओव्हर टू यू. तुमची टीम खरंच फायटर आहे. तुम्ही जेव्हा खेळता तेव्हा ॲज अ टीम जेव्हा येता ना सगळे, तेव्हा सगळेच खेळतात. तुमची बॉलिंग एकदम टिचून टाकता, बॅटिंगला पण सगळे पार्टनरशिप करतात. क्लास आहे, डिझर्व करता फायनलिस्ट म्हणून. यावर्षी आम्ही जिंकलो, पण मनोज दादाची मिसिंग होती. मनोज दादा असता तर थोडा इथे आला असता ना, त्यांना टीमला मोरल आणि टीमला त्याला जरा. कॅप्टन शैलू, ओव्हर टू यू. अरे खरोच तुमची ब्रिलियंट टीम आहे. म्हणजे 11-11 बॉलर, 11-11 बॅट्समन. तुम्ही म्हणजे 105ला 7 गेल्यावर त्यांनी जी बॅटिंग केली दोघांनी, खरोच चांगली बॅटिंग केली. आणि तिची जर विकेट पडली असती ना, तर 140 पर्यंत तुमचं झालं असतं. त्यांनी जे बॅटिंग केली ना, आपण सर्व गोष्टी ट्राय केल्या. आणि मेन म्हणजे बाउंड्रीवरती एवढा आवाज असताना सेंसिबली भी खेलता है और आड़ा टेढ़ा कोई नहीं. और बॉलिंग में भी ऐसा था कि एवरीवन जो भी लेंथ भी पकड़ गई. योगेश अपना वासुदा ने अच्छा डाला. तुझकी तो इधर बाहर आके वो गाली वाली दे रहा था, बड़ा अच्छा डाला. हमारा टीम का कॉम्बिनेशन है ना, मनोज ने जो लेके बैठा है, कॉम्बिनेशन पकड़ के रखा है. शैलू ने जो हैंडल किया, इसने हैंडल किया, अजित नायर ने एक्सलेंट टीम बनाया तुम लोग ने. हेड्स ऑफ टू यू. हम लोग इतना लिमिटेशन, हम लोग का प्लेयर का इतना लिमिटेशन सोच के भी हम लोग फायर. तुम्हारे पास लिमिटेशन है कि तुम लोग जो खेला है ना,
तुम लोग जितना मानना मैचेस पड़ेगा। खेलते हो उतना ये लोग में से हार्डली एक महीने में मैच नहीं खेलते correct, अश्विन ने एक दो स्टॉप्स किए हैं अरे शैलेश पटेल पराग ने जो पराग ने लीग मैचेस में बैटिंग किया हर्ष ने सेमीफाइनल में बैटिंग किया मतलब हर्ष ने अच्छा जो सेमीफाइनल में बैट सब सवाल ही good नहीं। commitment है, अजीत चलो ने और बीच में bowling डाला है। ARCC को एक मैच में तो अपन एक मैच में मानव ने भी बैटिंग ने मैच निकाला है तो हर्षद भी मस्त खेला ऐसे पार्ट एंड पार्सल अश्विन मात्रे का बॉलिंग तुम्हारा कॉम्बिनेशन बहुत अच्छा है बहुत अच्छा है कीप इट अप दैट्स इट फॉर IFC REP